पिंपरी चिंचवडच्या मोशी इमारत दुर्घटनेची पहिल्या दिवशी पाहणी करून गायब झालेले महापौर रवी लांडगे आज पुन्हा दुर्घटनास्थळी पोहोचले। लोकप्रतिनिधी कुठे असा प्रश्न संतप्त नातेवाईकांनी विचारला होता। त्यावर मी काल आषाढी वारीत होतो त्यामुळे येऊ शकलो नाही, पण आता शोधकार्याचा वेग वाढवण्यासाठी मशिनरी वाढवण्याच्या सूचना दिल्याचं महापौर यांनी सांगितलंय। आज दिवसभरात शोधकार्य संपेल या दृष्टीने पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। महापौर रवी लांडगे यांनी या घटनास्थळी आलेले आहेत आणि ते पाहणी केलेली आहे। महापौर, काय कारण दिसत आहेत तुम्हाला की वेग का वाढत नाहीये या सगळ्या शोधकार्याचा? खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना ही, खूप वेदनादायी घटना आहे। परंतु आता सुदैवाने पाऊस नाही आहे। आता 5 मशिनी चालू आहेत। मी अजून मशीन लावायला आता प्रशासनाला सूचना करणार आहे आणि आजच्या आज सर्व नागरिकांना बाहेर काढून आपल्या नातेवाईकांना भेटता येईल अशा पद्धतीने कार्य करण्याच्या सूचना करणार आहे। जे व्यक्ती आत अडकलेत त्यांच्या नातेवाईकांचा रोष खूप आक्रमक आहे आणि ते संयुक्तिक आहे, कारण त्यांच्या आत लोक अडकलेले आहेत। ते म्हणतात की अतिक्रमण कारवाई असेल, म्हणजे कुदळवाडीमध्ये मागच्या काही महिन्यांपूर्वी झाली होती, शेकडो एकर जमिनीवरची अतिक्रमणं पाडली, त्यावेळेला शेकडो मशिनी तिथं होत्या। मग तिथं कुणाचा जीव जाणार नव्हता, इथं जीव चाललाय तरी मशिनी इथं काही नाही आहेत। गेली 44 तास झालं सगळेजण आस लावून बसलेत की आपल्या घरातला व्यक्ती बाहेर येईल। मग यंत्रणा एवढी ढिली का? प्रशासनाची पकड नाही आहे, लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झालं आहे का? नाही, मी तीच माहिती घ्यायला आत्ता आलेलो आहे। परंतु आता 5 मशिनी लावलेल्या आहेत, अजून 5 मशिनी इथं लावायच्या आता मी सूचना देणार आहे प्रशासनाला, म्हणजे आजच्या आज सर्व नागरिकांना आपण बाहेर काढू शकू। आज सगळं हे कार्य पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे? हा, आज व्हायलाच पाहिजे। सुदैवाने पाऊस नाही आहे त्यामुळे आज कार्य पूर्ण व्हायलाच पाहिजे। सगळ्या या इथल्या संतप्त नातेवाईकांचा एक सवाल असा आहे की लोकप्रतिनिधींची इकडं पाठ आहे। तुम्ही पहिल्या दिवशी आलेला होतात, 2 वेळा तुम्ही येऊन गेलेला होता, काल तुम्ही दिवसभर इकडं आलेले नाही आहे। इतरही लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, ते इकडं आले नाहीत, त्याच्यामुळे एक रोष त्यांच्यामध्ये आहे। लोकप्रतिनिधींचं खरंच दुर्लक्ष झालं आहे या घटनेकडं? नाही, मला घटना कळल्या मी पहिल्यांदा सर्वात इथं आलो होतो। त्यानंतर गिरीश भाऊ स्वतः आले तेव्हा पण होतो आणि काल मी संपूर्ण जखमी नातेवाईकांच्या किंवा पेशंटच्या नातेवाईकांच्या किंवा जे अडकलेले त्यांच्या संपर्कात होतो। काल पालखी असल्यामुळे मी तिथे होतो, परंतु आज सकाळपासून पुन्हा मी जखमी नातेवाईकांना आत्ता भेटून आलो आहे। त्यांच्या आरोग्याची मी माहिती घेतली आणि जे अडकलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांशी मी संपर्कात आहे आणि प्रशासनाच्या सुद्धा संपर्कात आहे। शोधकार्याला वेग यावा म्हणून आता तुम्ही इथून पुढे पाठपुरावा करत राहणार? हा, आत्ता लगेचच आता अजून मशीन वाढून आपण लवकरात लवकर या नागरिकांना कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।